मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आता बारामतीमध्ये पोहोचले असल्याचं दिसते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत। मंत्रीगण सगळेच जण सध्या मुख्यमंत्र्यांबरोबर दिसतात। खरं तर विरोधकांना सुद्धा धडकी बसवेल अशा प्रकारे अजित पवारांची सगळी राजकीय कारकीर्द आपण पाहिलेली आहे। 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणापासून त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीला सुरुवात केली। संचालक मंडळातली निवड आधी झाली, त्यानंतर 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर अजित पवारांनी मागे वळून पाहिलेच नाही। सातत्याने त्यांच्या कारकिर्दीचा हा चढता आलेख पाहायला मिळाला। अर्थात अनेक उतार चढ हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पाहायला मिळाले। 1999 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार म्हणून राहिले आणि सातत्याने त्यांनी हा विजय मिळवलेला होता। बारामती हा खरं तर पवार कुटुंबियांचा एक अभेद्य किल्ला राहिला आणि त्यामध्ये अजित पवारांचं योगदान हे अर्थातच अत्यंत मोलाचं होतं। तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अजित पवार यांनी अनेक खात्यांचा कारभार पाहिलेला होता। यामध्ये जलसंपदा असेल, कृषी असेल, ग्रामविकास, नियोजन, ऊर्जा अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचं मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं होतं। विक्रमी 6 वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं। तर या त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये जलयुक्त शिवार असू देत, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, सिंचन प्रकल्पांची गतिमानता, त्याचप्रमाणे ग्रामीण रस्ते विकास अशा अनेक योजना प्रभावीपणे त्यांनी राबवल्या। प्रशासकीय कामं ही अत्यंत जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सुद्धा अजित पवारांची चांगलीच हातोटी होती। तर 2010 मध्ये त्यावेळेसचे मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांना अचानक राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यावेळी केंद्रातून पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाठवलेलं होतं। त्याच वेळी राष्ट्रवादीनं म्हणजे एनसीपीनं सरकारमधल्या नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला। तोपर्यंत छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते आणि अजित पवार यांचं नाव त्यामुळे पुढे आलेलं होतं आणि अजित पवार यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून 2010 मध्ये ही शपथ घेतली। त्यानंतर त्यांनी अनेकदा हे उपमुख्यमंत्री पद भूषवलं। आपण ही थेट दृश्य पाहतोय बारामतीमधली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मंत्रिमंडळातले अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत। पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर आज कोसळलेला आहे। 8:46 विमानाचा अपघात झाला आणि अजित पवारांचा या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। कानावर विश्वास बसणार नाही अशा प्रकारची बातमी आज सकाळी येऊन आदळली आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय वर्तुळ हादरून गेलं। अगदी देशपातळीवरून सुद्धा अनेक नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया आल्या। राज्यापासून ते अगदी दिल्लीपर्यंत अजित पवारांचा महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचा एक दबदबा त्या ठिकाणी पाहायला मिळाला। राष्ट्रवादीला चारही दिशांना पोहोचवण्यासाठी अजित पवारांचे निश्चितच खूप मोठे प्रयत्न आहेत। तर आपण या दोन दृश्यांमध्ये पाहतोय, एकीकडे मुख्यमंत्र्यांचं आता बारामतीमध्ये आगमन झालेलं आहे। तर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर उद्या अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्या दृष्टीनं आता त्या ठिकाणी प्रशासनाची तयारी सुरू झालेली आहे। उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा अजित पवारांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित असणार आहेत। त्याचप्रमाणे इतर राज्यातून सुद्धा अनेक महत्त्वाचे नेते मंडळी, वेगवेगळ्या पक्षांची राजकीय मंडळी उद्या बारामतीमध्ये येतील। त्या दृष्टीनं आता बारामतीमध्ये तयारी सुरू झालेली आहे। दृश्य आपण सध्या पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस